हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आता ही वेळ होती दुपारची, म्हणजे श्रीऊला मी स्कूलमधनं घेऊन आली होती आणि आम्हाला खायचं गुळपोळी बनवायची होती. म्हणजे तीळ, गूळ आणि जो तीळ मीन्स हावरीची हावरी, पांढरी हावरी त्याची मी तिळगुळ पोळी बनवते. तर ती बनवायची होती आणि रिऊला पण मला त्याला घालायचं होतं, की "तू आधी खाऊन घे आणि नंतर न खेळ." पण त्याला आल्या-आल्या पहिलं खेळायचं होतं आणि ते म्हणजे पाणी. तर त्याचं काहीतरी सुरू होतं, मला हे दे, मला ते दे. मध्ये-मध्ये मी भरपूर वेळा गेली. मी ते सगळे शॉर्ट शॉर्ट घेऊन मी आता हा व्हिडिओ बनवते, कारण की इतक्या वेळा तुम्हाला माझं काम सुरू झालं ना, खूप वेळेस मला बोलवत असतो, की हेच पाहिजे मला, तेच पाहिजे. असं करत-करत मी माझा हा पराठा बनवत होती. तुम्ही अशी तिळगुळ पोळी बनवता का? बनवत असल्यास मला नक्की सांगा. तर तुम्ही कशी बनवताय? कारण की ही थोडी पौष्टिक पण असते, मुलांना आवडते पण आणि साखर वगैरे खाण्यापेक्षा गूळ थोडासा चांगलाच असतो, आरोग्यासाठी हेल्दी असतं. बऱ्याच वेळा साखर स्किप करून गुळाचा चहा पितात. तर मला तर काही गुळाचा चहा वगैरे काहीच आवडत नाही. म्हणून मग आहे ना, तिळगुळ पोळी आम्हा तिघांनाही खूप आवडते. म्हणजे गोड खूपच आवडतं. तर तिळगुळ पोळी आम्ही बनवत असतो. आता रिऊ आला होता मध्येच. ही पाण्याची जी गरम पाण्याची पिशवी असते ना, ती घेऊन आणि मला म्हणत होता, "डॅडा मला हे ओपन करून दे ना." मग मी त्याला म्हटलं, "मी डॅडा आहे का? मला मम्मा बोल, मगच मी ओपन करून देईल." तर त्याला मी ती ओपन करून दिली. तो आणखी खेळत होता. मशीन पण झाली होती. तर म्हटलं चला कपडेवर आधी सुकत वगैरे घालावे आणि मग बाकीची कामं करावी. तर आधी जी मी कपडे टाकलेली कालचे, तर ते मी आता करते, कारण की आता थोडं थंडीचं वातावरण आहे आणि घरात इथे म्हणजे माझ्या गॅलरीत जास्त काही कपडे सुकत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळा वरती जाते, म्हणजे की स्टेपच्या तिथे जे ग्रिल वगैरे असतात ना, त्या ग्रिलवरच कपडे टाकत असते. बऱ्याच वेळा असं म्हणजे जे मोठे असतात ब्लँकेट वगैरे, तर ते तिकडेच टाकत असते. छोटे कपडे इकडे सुकत असते. आता ही शर्ट वगैरे होते मला तिकडे सुकवत टाकायचे होते, पण जागा नव्हती आणि चिमटे पण माझ्याकडे राहिले होते. वरती हवा खूप असते, तर बऱ्याच वेळा कपडे खाली पडतात. म्हणून म्हटलं आता हे टॉवेल वगैरे मी इथेच टाकून घेणार होती कपडे. तर असं काहीच हे माझं सुरू होतं. इकडं रियांचं बाथरूममध्ये खेळणं चालू होतं पाण्यात. ह्या काही 3-4 दोऱ्या बांधलेल्या, त्याच्यावर इतके काही कपडे बसत नाही. म्हणून हे जे ग्रिलवर पण तुम्हाला गॅलरीची जी ग्रिल आहे त्याच्यावर पण मी कपडे छोटे-मोठे टाकत असते, कारण की इकडं काही होतच नाही इतकं जास्त कपडे असल्यावर आणि मोठे-मोठे कपडे असतात, तर 4 जणांचे कपडे मावतच नाही. हे बऱ्यापैकी कपडे मी वरतीच टाकत असते. पण आज तिकडं मोठे ब्लँकेट वगैरे किंवा बेडशीट पण धुतले होते, म्हणून मी तिकडे न टाकता आता इथंच टाकून घेणार होते आणि तिकडं बाकी लोकांचे पण कपडे असतात. इतकी पण काही जागा नसते, म्हणून मी डायरेक्ट 7th फ्लोअरलाच कपडे म्हणजे टाकायला जात असते. बऱ्याच वेळा आता ही शर्ट वगैरे इथं पहिले सुकवून घेते आणि मग नंतर ना बाकी जेवण वगैरे पण बाकी होतं, तर तेही करायचं होतं रियानला खेळवत. त्याचं तर खूप असतं, एका जागी तो बसणारच नसतो, कारण की त्याला आज मला झोपवायचं. इव्हिनिंगला त्याचा डान्स क्लास पण होता, म्हणून म्हटलं आधी पहिले झोपून घ्यावं, नाही तर नंतर तो खूप चिडचिड करतो किंवा लवकरच झोपी जातो. तर थोडंसं असं काही वेगवेगळं ट्राय करत असते. कधी दुपारी अभ्यास घेणं किंवा कधी त्याला झोपवायचं, असं काहीतरी माझं सुरू असतं. हो म्हटलं आता हा झोपतोय की नाही. तर बऱ्यापैकी रियान जेवण झाल्यानंतर ना आज झोपलेला होता. मग म्हटलं आता माझ्याकडे वेळ होता, तर हे कपडे पहिले प्रेस करून घ्यायचे, कारण की 3-4 दिवस झाले मी हे दाराजवळ कपडे ठेवले. आज करू, उद्या करू आणि ह्यांना पण वेळ नसतो, म्हणून हे पण कधी करत नाही. तर म्हटलं चला पहिले तर ह्या अर्ध्या तासात कपडे प्रेस करून घ्यावे, नंतर ईशानला आणायला जायचं. बऱ्याच वेळा असं होतं की घरात काम नाही, पण काम नाही असं कधी होतच नाही. आपली सतत काही ना काही कामं सुरूच असतात. कपडे प्रेस करून झाले की भांडे घासा किंवा धुवा किंवा बाकी फरशी, बरीच कामं असतात जी की आपल्याला दिसत नाही आणि असं वाटतं की हां, ही काय करते घरात. पण भरपूर कामं असतात, छोटी-मोठी अशी कामं करावी लागतात. इशूच्या स्कूलचा टायमिंग झाला होता, तर त्याला घेऊन यायचं होतं. बऱ्याच वेळा असं म्हणजे जेव्हाही रियान झोपतो, तर तो काही उठत नाही त्या टायमिंगला, म्हणून बऱ्याच वेळा रियानला एकटं ठेवून मी जात असते, म्हणजे लॉक वगैरे लावून. कारण की दुसरा ऑप्शनच नसतो. आपण एकटं असतो. फॅमिलीसोबत जर असेल, तर बाकी कोणी मेंबर असेल तर होऊन जातं ते मॅनेज. बाहेर राहणाऱ्यांना बऱ्याचपैकी असं मॅनेज करावं लागतं, कारण की आमच्या फ्लॅटच्या समोरच एक फ्लॅट आहे, तर त्यात एक छोटं बाळ आहे आणि तिची जी सिस्टर आहे, ती जेव्हा तिचा टायमिंग होतो ना घ्यायला जायचा, तेव्हा ती सुद्धा त्याला असंच घरात सोडून जाते. तो झोपलेला असेल किंवा काय, कारण की बऱ्याच वेळा मला ते ऐकायला येतं की हां, म्हणजे असं तो रडत असतो वगैरे आणि हे स्कूलला बस आलेली असते आणि खाली 5 मिनिटच लागतात तिला पण जायला. तर त्यासाठी असं थोडंफार काही मॅनेज करावं लागतं किंवा कुणी नसेल ना सपोर्टला, तर त्यावेळेस होतं. तर यांना खायचे होते फ्राईज, तर मी अशा प्रकारे म्हणजे फटाफट हे फ्राईज वगैरे बनवून घेतले आणि डान्स क्लासला जायचं होतं. दोघांचीही नखरे होते की एक जण किचनवर बसलाय, तर ईशान सुद्धा आज आलाय.
आणि त्याला पण किचनवर बसायचं होतं. खरं तर हे खूप रिस्की आहे, मी कधीच त्यांना असं बसू देत नाही. पण आज थोडंसं मी होती समोर आणि माझ्या ऑब्झर्वेशन खालीच ते बसले होते. दोघांची नखरे सुरू होते आणि त्यांना माहिती होतं ना इकडं मी व्हिडिओ काढते म्हणून ते आणखीनच नाटक. इव्हिनिंगच्या वेळी जे काही मी कपडे आज धुतले होते बऱ्यापैकी बेडशीट किंवा ही गोधडी वगैरे, तर ते मला आता सगळं अंथरायचं होतं कारण की दिवसभर असंच पडलेलं होतं. बऱ्यापैकी वाळून झालेलं हे कपडे. तर आता म्हटलं पहिले अंथरून घ्यावे. तर रियांची मध्येच लुडबुड असते, ती लुडबुड झाल्याशिवाय तर माझी कामं काही होतच नसतात. आता हे जे बेडशीट आहे ना हे बऱ्यापैकी जुनं आहे, म्हणजे ऑलमोस्ट त्याला 10 वर्ष व्हायला आले. मध्ये 1-2 बेडशीट होते सिंगल, ते यूज केले. पण आता दिवाळीच्या वेळेसच हे काढलं परत, थोडंसं टाकावं वाटलं म्हणून. आणि फ्रेश आहे, छान आहे. थोडंसं एवढं 10 वर्षाचं जुनं आहे तर ते थोडंसं इरलंय म्हणजे. तर तरी सुद्धा मी आता 2-3 म्हणजे थोडे दिवस वापरणार आहे आणि मग नंतर परत ठेवून देणार आहे. तर इकडचाही बेड म्हटलं रेडी करून घ्यावं. हे पण बेडशीट आहे ना किंग साईजचा, हे जे बेडशीट आहे मोठं आहे खूप सारं, म्हणजे डबलच होतं ते बेडला, खूप मोठं होतं म्हणून फोल्ड वगैरे करून मी असं काहीसं अरेंज केलं. या बेड खाली मी चादर टाकली आणि पुढचा जो सिंगल बेड होता त्याच्या खाली सुद्धा ती गोधडी ठेवली, कारण की खूप दिवसांपूर्वीची, म्हणजे ईशान आणि रियान जेव्हा छोटे होते ना तेव्हा मला आईने ती गोधडी दिली होती. आणि त्या गोधडीचं आता करायचं काय, फेकू पण वाटत नाही आणि ठेवायला पण घरात इतकी काही जागा नसते. तर मग मी बेड त्याच्या खाली बेडवरती म्हणजे टाकत असते आणि त्याच्यावरती नंतर बेडशीट टाकत असते. माझा असा अनुभव आहे की ते जास्त इकडं तिकडं सरकत नाही, त्यामुळे ते थोडंसं त्याला पकडून ठेवतं आणि आपण फोल्ड पण करतो तर ते व्यवस्थित असं काहीच राहतं. ईशानला घेऊन आले क्लासवरून, तर संध्याकाळचा असं 6:30ला असं काही इतकासा अंधार होऊन जातो. आता थंडीचे दिवस असल्यामुळे फटाफट अंधार लवकरच होऊन जातो. आणि तसंही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 6:30 नंतर न सुद्धा मुलं 1 तासभर चांगले खेळतात बाहेर. इतका काही उजेड असतो, इतका मोठा डिफरन्स आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि आता ह्या दिवसांमध्ये झालेलं असतं. तर घरात आली तर मी पनीरची भाजी तर बनवून गेलीच होती ऑलरेडी. तर ईशान आणि रियांचा थोडासा स्टडी घ्यायचा होता. तर ईशानलाही मी स्टडी करायला बसवलं होतं. आणि इथे ना रियान आणि त्याच्या फ्रेंडची भांडणं झाली होती, ती पण ह्या रिक्षावरून, जे की तुम्हाला आता दिसेलच समोर. तर ती त्यांना पाहिजे होती, दोघांनाही एकच पाहिजे होती, जी येलो आणि ग्रीन आहे ती वाली. त्यांच्याकडून दुसरी ॲक्टिव्हिटी करून घेतली. पनीरची भाजी, चपाती आणि काकडी असा होता आजचा मेनू. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.